तुझ्यात जीव रंगला। माझी झाकली पान खायला शिकली पानाचा देठ ग आमच्या फुगडीची ऐट ग आमच्या फुगडीची ऐट ग आमच्या फुगडीची ऐट ग। मी तुम्हाला म्हणाले होते ना मला झोका खेळायचा आहे म्हणून, पण आता विचारलं तर म्हणाल रात्र झालीये राहू दे म्हणून। चला। कुठे? कुठं काय, झोका खेळायचं नव? तयार आहे नव? गावातले समजून कसे कौतुक करत होते बघितलंय मी आज। मला कोणीच माझं कौतुक करू नये असं वाटत होतं। जाऊबाईंना नाही आवडलं ते। तुम्ही घरात आल्या मिनिटाला वहिनीने त्यांचे थोरले पण तुम्हाला दिले। तुम्हाला आता ताप नक म्हणून घरची समधी जिम्मेदारी स्वतःवर घेतली। एवढा विश्वास आहे तुमचा तुमच्या वहिनींवर? थोरेपणाचं फुल लईच मनावर घेतलेलं दिसतंय। आंघोळ करून घ्या, पटकन आवरा आणि मग आम्ही तुमच्या ब्रेकफास्टची तयारी करतो। आपला राणा लय खोळा आहे। वहिनीचं ऐकायच्या नादात तुमच्याकडे दुर्लक्ष नको व्हायला। माझा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे। ते वहिनी बरोबर म्हणतात, तुम्ही शाळेकडेच लक्ष द्या, वहिनी घर नीट सांभाळतील। दम लागला बघ आम्हासनी असं वागून वागून। हे असं मास्तरडी सारखं गिळगिळीत वागून लई वैताग आलाय बघ चंदे आम्हासनी। असं असं का नाही कुणाशी तरी माराव वाटायलंय, वरडाव वाटायलंय आम्हासनी। चंदे तुलाच वरडू काय आम्ही? माझ्यावर मी काय केलंय? माझं काय चुकलं? चूक बिग नाही ग, पण असं असं उगा कुणावर तरी वरडाव वाटायलंय बघ आम्हासनी। तुला सवय आहे ग समद्यांच्या रागाची, आणि तू आमची पाठराखी नाहीस चंदे। तुझ्या अंगावर आम्ही जर वरडलो, तुझ्यावर चिडलो तर तू बाहेर जाऊन सांगणार नाहीस ना व? जरा जरा आमच्या मनातलं समजा बाहेर पडल म्हणून म्हणायलोय। साहेबराव खरंच खूप चांगला आहे हा। नाही म्हणजे तो आहे म्हणून खरं तर या घराला शोभा आहे। जाऊबाईंना चारा पाणी देणं जमत नाही म्हणून काय झालं? आजपासून साहेबरावांना चारा पाणी देण्याचं काम मी करेन। मुक्या जनावराची सेवा हीच ईश्वराची सेवा। अरे वा, एकदम अंजलीबाईंसारखं बोलायला लागलात की। त्यांच्यापेक्षा मी भारी। अरे आज साहेबरावांना चारा तुम्ही दिलात? हो अहो, सकाळपासून हे मुकं जनावर खूप ओरडत होतं। कोणाचं लक्षच नव्हतं त्याच्याकडे, म्हणून मग मी दिलं। हो, आवरता आवरता जरा मला उशीरच झाला। मग मला सांगायचं की जास्त सकाळपासून साहेबराला उपाशी ठेवणं बरोबर वाटतं काय? अजिबात नाही, म्हणून आम्ही आलो। दिला हा आम्ही चारा। तुम्ही तुमच्या शाळेची तयारी करा। तुम्हाला शाळा महत्वाची आहे ना, आम्हाला घर महत्वाचं आहे। काय मग अंजली, आता घरात लई मज्जाच असणार तुझी। आता सगळं घर तर धाकटी जाऊन सांभाळते, म्हणजे तुला निवांत काम नसणार आता काही सुद्धा। आता काहीच काम नाही म्हणलं तुला नि रानादाला गप्पा मारायला लई टाइम मिळत असणार बघ। त्याला मज्जाच म्हणायची की। अंजली काय ग, धाकट्या जावयाचा त्रास बघवू नका काय तुला? अंजू काय झालंय? काही सिरियस मॅटर आहे काय? सकाळपासून जाऊबाई फारच विचित्र वाटतात। का?
आता काय आगोपणा केला त्यांनी? हे बघ अंजू, मी तुला आधीच सांगून ठेवते, त्या जर लई गाजवत असेल तर अजिबात त्यांचं ऐकू नको. जागच्या जागी उतरवून ठेवतेस. नाही, उलट फारच छान वागतायत त्या. घरासाठी सगळं कसं त्याच करतायत आणि मी काहीच करत नाही असं दाखवून द्यायचा प्रयत्न करते. असं आहे होय? मग काही बी टेन्शन घेऊ नकोस ग. त्यांचा स्वभाव सगळ्यांनी माहित आहे. तेव्हा तू उगाच तोंड ढेकलेपणा करायची काही बी गरज नाही. मला तशी गरजही नाही आणि मला तसलं काही आवडतही नाही. पण काय आता? उगाच ह्या सगळ्यात माझ्यात आणि यांच्यात वाद नको इतकंच. खुळी आहेस काय तू? असं कसं होईल? मलाही आधी असंच वाटत होतं, पण तुला यांचा स्वभाव कसा आहे ते माहितीये ना. लगेच समोरच्यावर विश्वास ठेव. आता सुद्धा सकाळी मी यांना म्हणाले की मधल्या सुट्टीत डबा आणून देते म्हणून, तर नको म्हणाले. अगं पण एवढ्यावर ना तू उगाच अंदाज बांधू नकोस. तुला वाटतंय तितकं साधं नाहीये हे. साहेबरावांकडे मी कसं दुर्लक्ष देते असं जाऊबाईंनी आज यांना दाखवून दिलं आणि यांनाही ते खरं वाटलं. सकाळी डबा नको म्हणताना यांच्या बोलण्यातली नाराजी मला सरळ सरळ दिसत होती. भय, पण तेवढ्या पुरतं तसं वाटलं असेल त्याला. त्याच्या मनात काय बी नसेल बघ तसं. हे बघ अंजू, तू एक काम कर, त्याला फोन कर बघू. आत्ता? वय आत्ता. मला गॅरंटी आहे त्याला बी तुझ्याशिवाय अजिबात करमत नसणार. मी आज शेतावर डबा घेऊन येऊ का? आपण एकत्र जेवू. नाही नको, तू शाळेकडे लक्ष द्या. वहिनी येतील जेवण घेऊ. सॉरी, कशासाठी? ते मी चिडलो तुमच्यावर. अहो पण आपलं बोलणं झालं ना. तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीमुळे आपल्यात दुरावा येऊ द्यायचा नाही असं कबूल केलंय ना आपण. जी चूक झाली ती चूक झाली. त्यासाठी सॉरी म्हणालात तुम्ही. हे विक्या, अरे तुला हिच्यापेक्षा चांगली मुलगी मिळेल. आणि एक लक्षात ठेव, जे होतं ना ते चांगल्यासाठीच होतं. अरे तुझी स्वप्न लय मोठी आहेत, तेव्हा ती पूर्ण करण्यासाठी काय तुझ्याबरोबर असेल ना अशी पोरगी पाहिजे तुला. काय अरे फौजी लाखात एक असतो, पण फौजीची बायको 10 लाखात एक असती. जी आप कृपा करके इन अपने दकियानुसी विचारों से बाहर निकलिए और ये बेवजह की रोक टोक बंद कीजिए. हमें अच्छा नहीं लगता. माता प्रसाद, माफ कीजिएगा माता जी, लेकिन आज हम आपके किसी बात से सहमत नहीं होंगे. और ये तय रहा कि आज गौरी फैक्ट्री जाएगी. या लॉकरमध्ये ठेवलेला सगळा ऐवज दळवी घरात जन्माला येणाऱ्या मुलीसाठी आहे. पण एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो की या संपत्तीचा विनियोग त्या मुलीसाठी करण्याचे अधिकार मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तिच्या वडिलांकडे राहील. पण असं कसं गेलं? तुझं लक्ष नव्हतं का? अरे तिचं लक्ष असेल ती घरी होती का? नाही, सगळं माझंच चुकलंय. पावर माझ्याकडनं दुर्लक्ष झालं. मी नको असं करायला हवं होतं. चला मजा आली ना. हा? चला आता घरी यायचं. सगळे वाट बघत. परी, नोकरीचं काय चाललंय? शी यार पप्या, नोकरी काय, पॅशन आहे ते. नाही बाई, फॅशन तुझी चांगलीच आहे, पण नोकरीचं काय? फालतूगिरी. हा साहेबा, हेच एवढंच ऐकायचं होतं. वद्द फालतूगिरी. बस, आय एम डन. मी आता मारायला मोकळा आहे. ए सायरस, शुभ बोल ना. मरणाच्या गोष्टी काय करतोस? हे बघ, तुला एक गोष्ट सांगते मी. जीवन आणि मरण या दोघींचं आपण. बापरे, सगळं बदललंय बरं का.
म्हणजे खयाली पुलाव बदललाय, चेहरे बदललेत, पण एकच गोष्ट जशीच तशी आहे, मिस आनंदी. शाळेत असताना नक्की नाही. एक मिनिट, त्या पाठी काहीतरी बोलतायत माऊली. ते गार्डनला भेटले ते दोन मला माहिती. हे आमच्या शेजारचे आहेत. हो बघितलं, त्यांची सीसीटीव्ही जास्त जागृत आहे.